मंडळी, आजचा भाग तर अक्षरशः धडधडत्या हृदयाचा रोलर कोस्टर होता. पुढे काय होणार बघा, कारण आज काव्या, पार्थ, काउन्सिलर आणि अनिशा यांच्या नात्यातली खरी ठिणगी पेटलीये. काउन्सिलर मॅम अचानक काव्याच्या घरी येतात, मॅथ्स टीचर म्हणून ओळख करतात आणि पार्थनेच त्यांना बोलावलं हे कळताच काव्याच्या चेहऱ्यावर रागाची लकेर उठते. पण मॅम तिला शांत करत एकट्यात बोलतात आणि सांगतात की गणपतीच्या वेळी दिसणारी काव्य आणि आजची काव्या यात जमीन आसमानाचा फरक आहे. यावर भावनांनी भरून गेलेली काव्य पार्थमुळे झालेल्या बदलांची कबुली देते, पण प्रेमाची कबुली ओठांवर येऊनही थांबते. काउन्सिलर मॅम लगेच आपली मोठी गुगली टाकतात, तुमचा घटस्फोट झाला तर माझ्या भाचीचे लग्न पार्थशी लावते. आणि हा संवाद ऐकताच शांत काव्य ज्वालामुखीसारखी भडकते, पार्थ माझा नवरा आहे. हाच तो क्षण, तिच्या तोंडून निघालेला स्वीकार. आणि मॅडम विजयी हसत निघून जातात. लगेच अनिशा घरात येते आणि पार्थला मिठी मारायला जाते, पण काव्या मध्ये हात घालून दोघांना थांबवते. डोळ्यात जळणारा हक्क आणि हृदयात साठलेलं प्रेम बाहेर फुटतं. देशमुख, माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत फ्लर्ट करताय? पार्थ मनातच खुश, वाह, 3 महिन्यात इतकी प्रगती. काव्याच्या तोंडून पहिल्यांदा तिचं हक्काचं प्रेम बाहेर पडलं आणि मंडळी, आता खरी गोष्ट सुरू होते. काव्या पार्थच्या नात्यात ही कलाटणी पुढे काय रंग दाखवणार? काव्याचं प्रेम आता उघडपणे फुटून येणार का? पार्थ पुढे काय पाऊल टाकणार? तुमचं मत काय आहे? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.